गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? आणि सकाळचा टायमिंग आहे. माझी कपडे वगैरे सगळं आवरलं, जेवण आवरलं, डबा. नक्षत्र गेली शाळेत आणि मग सगळं वरती आवरून वरती आलेले झाडांना पाणी घालायला. आणि मला कोरपड पण न्यायची होती. तर आले आले बघा केवढं मोठं गुलाबाचं फूल मस्त असं दिसलं. असं वरती आलं की अचानक मिळणार आनंद असा होतो. आणि असं काहीतरी वेगळं, एखाद्या झाडाला फुल आलेलं असते, काहीतरी फळं आलेले असतात, असं होतं आहे. तर बघा सकाळचं टायमिंग आहे. सगळे मी कामं आवरली आणि चला म्हटलं झाडांना पाणी घालूया. आणि मोगरा जो कट केलेला होता त्याला नवीन सगळ्या फांद्या फुटलेल्या आहेत. आळूची पानं मस्तपैकी आलेले आहेत. आणि खूप सूर्यप्रकाश लागतो इथे. सूर्य सकाळचा उगवलेला असतो. ती सूर्याची किरणं इथं टेरेसवरती येतात. त्याच्यामुळे कसं होतं, झाडं चांगली होतात. आणि मी आता आले वरती म्हणजे कशाला तर, आणि हे भोपळा आणलेला, दुधी भोपळा मंगळवारच्या बाजारातनं. आणि तो गावठी भोपळा आहे, त्याच्या भरपूर बिया आहेत. मग म्हटलं एका कुंडीत लावून टाकूया, म्हणजे बघूया चांगला आला तर, वाढला तर त्याचा पाला तरी भाजीला मिळतो आहे. भोपळा लागायचं लांबच आहे, पण पाला जरी मिळाला तरी मला खूप आहे. तर असं हे सकाळचं टायमिंग. आणि सकाळचं माझं काम चाललेलं आहे. तर आज आहे गुरुवार, मार्गशीर्षचा गुरुवार. त्यामुळे सगळं अंगण वगैरे सगळं धुवून झालं, कपडे धुतले. आणि आता म्हटलं चला वरनं फुलं पण काय आहेत का, मिळत आहेत का बघूया. आणि गोकर्णाच्या फुलांना पण इथे भरपूर फुलं लागलेली आहेत. इथं वेल आहे माझा तो. आणि ह्याला पानापेक्षा जास्त फुलंच आहेत बघा. पुरा वाळलेला आहे आणि त्याच्यावर असं नुसतं फुल आलेलं आहे. अशी मग म्हटलं ही फुलं पण घेऊन जाऊया खाली. आणि झाडांना पाणी, असं सगळीच कामं होत आहेत. आज जरा सूर्यप्रकाश चांगला चकचकीत आहे, स्वच्छ. म्हणजे 2-3 दिवस झाले आभाळ येते, पाऊस पडणार असं होतं आहे, पण पाऊस काय आला नाही. हे तुळशीचे मी मंजुळा तोडते, म्हणजे कसं होतं आहे, तुळस चांगली परत आपली फुटते. त्यामुळे कसं होतं आहे, जेवढ्या बिया येतील तेवढ्या वरचे शेंडे त्याचे कट करायचे. एवढ्या लवकर करायचे नाही, अजून जरा वाळले की कट करायचे. असं आता माझं सकाळचं काम चालू आहे. शूटिंग घेते आणि चकचकीत कडक असं ऊन पडलेलं आहे. मोगऱ्याला बघा फांद्या किती दिसायला लागलीत. पाला एकदम कोवळा पाला मस्त आलेला आहे. आणि त्याच्यातनं आता बारीक बारीक अशा कळ्या यायला चालू होणार. इकडं पण आमचं एका बाजूला ठेवलेलं दरवाजाकडे, ते पण झाड चांगलं आलं आहे. तर असं कडकडीत ऊन पडले आणि माझी सकाळची कामं चाललेली आहेत. मस्त असं शांत वातावरण आहे कॉलनीतलं. आणि आमच्या सुपारीला नवीन अशी त्याचं हे फुटलेलं आहे, म्हणजे त्यात आता बारीक बारीक सुपाऱ्या लागायला चालू होणार. ते बघा कोवळं असताना हिरवं मस्त वाटतं आहे. असं पिवळा हिरवट कलर मिक्स आहे त्याचा. आणि त्याला आता बारीक बारीक सुपाऱ्या यायला चालू होतात. आणि जोंधळ्यासारखे अगदी बारीक बी असतात सुरुवातीला, नंतर ते मोठे मोठे होत जातात. असं आहे सकाळचा टायमिंग आणि माझे कामाची गडबड. तर झाडांना सगळ्या चाफ्याची फुलं पण भरपूर आहेत, ती खाली जाऊन आता नंतर काढायची आहेत. आणि जास्वंदीला पण लाल फुलं आहेत, ती पण काढायला येत आहेत का बघूया हाताला. इकडे आमच्या शेजाऱ्यांचा शेवगा दिसतोय तुम्हाला झाड, आणि त्याला शेंगा बारीक बारीक आता त्यात धरायला चालू झालेल्या आहेत. नंतर मग शेवगा इतका होतो की खाऊन खाऊन कंटाळा येतो. पण आत्ता सुरुवातीला आत्ता शेंगा नाही आहेत, त्यामुळे शेंगांची चांगलीच आठवण येते. तर बघा कसा वाटतं व्हिडिओ, माझी सगळी सकाळची कामाची धावपळ. आणि त्याच्यातनंच म्हटलं एक छोटासा व्हिडिओ काढूया. कारण कशाला तर मला आले आले ते गुलाबाचं फूल इतकं भारी वाटलं आणि चटकन मी मोबाईलच चालू केला. तर बघा किती मस्त वाटतं ते फूल. टपोरं खूप मोठं आलं आहे असं. आणि चला तर मग बाय बाय.